सुग्रीवे ऐकता आपण विसरला देह अभिमान सुख संपन्न श्रीरामे श्रोता असणारा सुग्रीवासारखा असायला पाहिजे। ज्यावेळेस या तारेचा आणि प्रभू रामचंद्राचा संवाद या ठिकाणी चालू होता, तो संवाद स्वतः राजा सुग्रीव त्या ठिकाणी समोर बसून ऐकत होते आणि ऐकता ऐकता देह भाव विवर्जित अवस्था त्या ठिकाणी झाली। देहावर देह आपण कुठं बसलेलो आहोत याची जाणीव त्या सुग्रीवाला राहिली नाही। अशा प्रकारची अवस्था आणि त्या सुग्रीवाची झालेली आहे। ऐकोनी श्रीराम वचन उक्ती श्री तारा सुग्रीवा सुख समिती दोघांनी अति प्रीती विकल्प चित्ती त्या नाही। आणि अशा प्रकारच्या मनाच्या ठिकाणची जे असणारी हालचाल होती म्हणजे विकल्पता मनाच्या ठिकाणी निर्माण झालेली होती, विकल्प स्थिती असणारी दूर झालेली आहे। आणि त्याचबरोबर आपण कुठल्या स्थितीला आहोत याची जाणीव त्या तारेला झाली। आणि नंतर ज्या देहावरती वाणीच्या प्रेम करत होती त्या देहावरचा भाव तिचा विसरला आणि सत्य काय आहे ही आपल्या समोर प्रभू रामचंद्र हे सत्य आहे याची जाणीव त्या तारेला त्या ठिकाणी झाली। दोघा झाले परम समाधान तव बोलिला श्री रघुनंदन वाईचे करोनी देहे दहन करावे पिंडदान तिलोदके। ज्यावेळेस प्रभूचे शब्द ऐकले दोघांचंही समाधान झालं, वारणीचं झालं, सुग्रीवाचं झालं। आणि नंतर त्या ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्राने त्यांना आदेश दिला की आता जो वालीचा मृतदेह आहे त्या मृतदेहाचे जे अंत्यसंस्कार आहेत ते अंत्यसंस्कार या ठिकाणी करावेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलं।